नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी आहे आषाढी अमावस्या. या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या, दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 11 ऑगस्ट रोजी 1:53 सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी 11:06 संपणार आहे. तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. आषाढ अमावस्या आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करत असतो. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून ते प्रज्वलित केले जातात आणि त्या दिव्यांची पूजा केली जाते. दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं. ज्या प्रकारे दिव्याचा प्रकाश लख्ख असतो तसाच लख्ख प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात, सुख समाधान आणि आपल्या घरावरील संकटे दूर व्हावीत यासाठी आपण अमावस्या साजरी करत असतो आणि म्हणूनच ही अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. या आषाढ अमावस्येच्या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पुढे श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. या आषाढ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा केली जाते. आपल्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळावेत, आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी आणि आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट येऊ नये यासाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून पूजा, सेवा आणि दान केलं जातं. त्याचबरोबर या आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नानाला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यावरती जाऊन स्नान करतात. परंतु सर्वांनाच या दिवशी नदीवर जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करायचं आहे. या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने धार्मिक मान्यतेनुसार नकारात्मकता दूर व्हावी, शत्रूंच्या त्रासापासून सुटका व्हावी, पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, अशी कोणती वस्तू आहे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ती वस्तू किती प्रमाणामध्ये घ्यायची आहे आणि हा उपाय नेमका कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना, तो आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवारी करायचा आहे. बुधवारी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर हे स्नान केलं ना तरी देखील चालेल, कारण ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही खूप चांगली मानली जाते. या वेळेला सगळ्या देवी देवतांचं स्मरण करून आपण जर स्नान केलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो आणि म्हणून तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी पहाटे 4:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता या वेळेमध्ये तुम्हाला जर आंघोळ करणं शक्य झालं नाही तरी देखील काही हरकत नाही. तुम्ही जेव्हा नेहमी आंघोळ करता त्याच वेळेला ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि मग त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. कारण अमावस्येच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व असतं आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण हा उपाय करू शकतात. आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. कारण बघा, आपण कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरी प्रत्येक वेळी आपल्या मनासारखंच होतं असं नाही. काही ना काही अडचण येत राहते आणि म्हणून आपल्या कष्टाला यश मिळत नाही. आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपली प्रगती व्हावी आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी हा उपाय आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तसंच बघा, आपल्या जीवनामध्ये भरपूर यश मिळावं, पैसा मिळावा, घरामध्ये सुख समाधान असावं, माता लक्ष्मी आणि कुबेराची कृपा आपल्यावरती राहावी, घरामध्ये पैशाची अडचण येऊ नये, आपण कमवलेला पैसा आपल्याजवळ टिकावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो, दिवसभर मेहनत करतो, पण म्हणावा तसा पैसा आपल्या हातामध्ये टिकत नाही. पैसा येतो आणि काही ना काही कारणाने लगेच खर्च होऊन जातो. आपल्या मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही आणि म्हणूनच हा छोटासा उपाय जर तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी केला तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी हा उपाय खूप चांगला मानला जातो. तसंच बघा, तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल ना तर त्याच्यापासूनही तुमची सुटका व्हावी यासाठी हा उपाय केला जातो. काही वेळा शत्रू आपल्याला माहीत असतो
तो आपल्याशी समोरून भांडत असतो, आपल्याला त्रास देत असतो, पण काही वेळा असा शत्रू असतो की तो आपल्याला माहीतच नसतो. तो आपल्या विरुद्ध काहीतरी करत असतो, आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात. अशा वेळी या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या घरावरती कोणाची वाईट नजर राहू नये आणि आपल्याला सुखाने जीवन जगता यावं, यासाठी सुद्धा हा उपाय केला जातो. त्यामुळे आषाढ अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. बघा, जेव्हा ही वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो ना, तेव्हा आपलं शरीर शुद्ध होतं, शरीर पवित्र होतं. बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातून बाहेर एखाद्या ठिकाणी जात असतो आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा काही ठिकाणं अशी असतात का तिथं काहीतरी वाईट घटना, विपरीत घटना घडलेल्या असतात. आपण त्या जागेवरती जाऊन थांबतो आणि तिथे जी काही नकारात्मकता असते, वाईट शक्ती असते, ती आपल्यासोबत घरी येते असं मानलं जातं आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा काही ना काही अडचणी येत राहतात. आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं, कारण अमावस्या हा दिवस महिन्यातून एकदा येतो आणि या दिवशी नकारात्मकता दूर करण्यासाठी, घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी आपण हे जे काही उपाय करतो ना, ते खूप चांगले मानले जातात. आता बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे. जर ही वाटी काचेची असेल तर एकदम चांगलं, पण जर नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरी देखील चालेल. त्या वाटीमध्ये तुम्हाला एक मूठभर मीठ घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. यानंतर मिठाची वाटी आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतून चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि ते आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकायची आहे. तुरटी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो, पण अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकून स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते, नकारात्मकता दूर होते असं मानलं जातं. म्हणून तुरटी थोडीशी बारीक करून टाकली तरी देखील चालेल किंवा मग तुरटीचा एक छोटासा तुकडा टाकला तरी देखील चालेल. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास असेल तर, पितृदोषामुळे काही अडचणी येत असतील तर एक चिमूटभर काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. धार्मिक मान्यतेनुसार तीळ हे पितरांना प्रिय मानले जातात आणि म्हणूनच अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान केल्याने पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि पितृदोषाचा त्रास कमी होतो. तसंच मंडळी, या दिवशी प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही, पण तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा उपाय करू शकता. त्यासाठी बघा, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचा गंगाजल टाकायचा आहे. तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी किंवा गंगाजल असेल तर ते तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. नसेल तर बघा, जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी गंगाजल सुद्धा मिळतं. तिथून तुम्हाला एक छोटी बॉटल आणायची आहे आणि त्यातील थोडंसं गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे बघा, आपण घरच्या घरीच पवित्र तीर्थाचं स्मरण करून स्नान करू शकतो आणि मनामध्ये श्रद्धा ठेवून देवाची प्रार्थना करू शकतो. त्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे. हळद ही खूप शुभ मानली जाते. माता लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे, म्हणून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्नान करायचे आहे. असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहते आणि भगवान कुबेरांचा आशीर्वाद मिळतो. तर मंडळी, या सगळ्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला शांत मनाने स्नान करायचं आहे आणि स्नान करताना मनात देवाचं नाव घ्यायचं आहे. आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या कष्टाला यश मिळावं, घरामध्ये पैसा टिकावा, सुख समृद्धी नांदावी आणि आपल्या कुटुंबावरती स्वामींची सदैव कृपा राहावी अशी मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि बघा, स्नान करत असताना तुम्ही हर हर गंगे, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृभ्यो नमः किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला जो मंत्र म्हणायला सोपा वाटतो त्या मंत्राचा तुम्ही जप श्रद्धेने करा. स्नान करून झाल्यानंतर थोडेसे काळे तीळ एका तांब्यामध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जल दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि म्हणूनच आपल्या पितरांचं स्मरण करून हे तीळ मिश्रित पाणी आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे. आपल्या पितरांना शांती मिळावी, त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळावेत,
आणि आपल्या घरावरती त्यांची कृपा राहावी अशी मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील जे देव आहेत ना ते स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत, कारण आषाढ अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि म्हणूनच या दिवशी देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे. देवघरातील दिवे स्वच्छ घासून पुसून घ्यायचे, त्या दिव्यांची पूजा करायची, देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावायची आणि संपूर्ण घरामध्ये प्रसन्न वातावरण करायचं आहे. आणि शक्य असेल तर या आषाढ अमावस्येच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर एक अखंड दिवा तुम्ही नक्की लावा. तेलाचा दिवा लावला तरी देखील चालेल किंवा मग तुपाचा दिवा लावला तरी देखील चालेल, पण एक दिवा तुम्ही आवर्जून लावा, कारण ही दीप अमावस्या आहे. ज्या प्रकारे दिव्याचा प्रकाश लख्ख असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कायम सुखाचा आणि आनंदाचा प्रकाश राहावा, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी या दिवशी आपल्याला हा दिवा लावण्याला खूप महत्त्व दिलं जातं. तसंच मंडळी, या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी दान केलं जातं. त्यामुळे तुमची जेवढी ऐपत असेल, जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही दान आवर्जून करा. गरजू व्यक्तीला अन्नदान करा, कपडे द्या किंवा मग तुमच्या शक्तीनुसार जे काही शक्य असेल ते तुम्ही दान करा. त्याचबरोबर या दिवशी स्नान करून झाल्यानंतर तुमच्या जवळपास जर मारुतीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन थोडेसे काळे तीळ, काळे उडीद, नारळ आणि तेल आवर्जून अर्पण करा. या दिवशी मारुतीची पूजा करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे श्रद्धेने मारुतीरायाचं दर्शन घ्या आणि आपल्या अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करा. तर मंडळी, अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्हाला या आषाढ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत. श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि देवाच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि आपल्या मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे ही माहिती एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.